मागलेले कला राखणमाण म्हणून ते डॉक्युमेंट्स दिवपाचे तेंच्यांनी कबूल केल्ले आसात. ते डॉक्युमेंट येयल्या उपरांत कला अकादमीन डिसिजन केन्ना जालें कला अकादमी रिपेअर करपाची जावं जे रिकन्स्ट्रक्ट करपाचें जे कितें आसा ते केन्ना जालें आनी मागीर कशें हँडओवर जालें, तेजेर डिसिजनां कशी जाली, तेजे डिझायन्स कशे जाले, ते डिझायन्स कोणी अप्रूव केले, त्यानंतर कन्स्ट्रक्शन कशें जालें, थंय सुपरवायज कोणी केलें आनी ते अप्रूव कोणी केलें, जे आमकां सांगलें पळय कला अकादमी जाली म्हणून. आनी आयज परिस्थिती अशी आसा की कला अकादमीच्या मेन स्टेजीचेर थंय आमकां प्लायवूड घालून ती प्रोटेक्ट करची पडटा, कारण ती सकयल वचपाक लागल्या अशें कळ्ळां. अनेक प्रश्न आसा. टास्क फोर्साच्या थ्रू आमी आतां जे एक्सपर्ट्स नेमलेले आसा तेंचे कडल्यानूय आमकां फिलर्स येवपाक लागले की कांय जाग्यार क्रॅक आसा, कितें आसा. हे सगळे अनुशंगान आयज आमी जे कितें मागलेले आसा डॉक्युमेंट ते आमकां PWD इंजिनियरा कडल्यान तेंच्यांनी दिता सांगल्या. आता ते येयल्या उपरांत ताजो अभ्यास करून आमकां कला राखणमाण म्हणून तुमचे मुखार येवचें पडटलें, कारण खरेंच कितें जाल्लें आसा तें सांगपाक. परिस्थिती अशी आसा. आमी प्रामुख्यान जे मुद्दे उपस्थित केले ते कला अकादमीच्या बाबतीन आसात. कला अकादमीचे खंयचीच गजाल जी आसा ती आयज सुस्थितीन ना, ती सगळी पाड पडलेली आसा. जावं ते ब्लॅक बॉक्स आसूं, जावं ते आर्ट गॅलरी आसूं, ओपन एअर तुमकां सगळ्यांक खबरूच आसा कितें जालां. जे भुरगे थंयसर आयज वयता व्हडा अशें की म्युजीक शिकपा खातीर, काल पयर आमच्या एका गोंयच्या एका मोठ्या म्युजिशियनाक आमी गोमंत विभूषण दिलें आनी तेणें गोंयचें नांव वयर केलें म्हणून ताका आमी ताजो सत्कार केलो. अशा परिस्थितीन फुडची पिढी जी आमची घडटा ते ज्या जाग्यार शिकपाक वयता संगीत, थंय परिस्थिती वायट आसा. म्हणजे तबल्याच्या क्लासींतले हार्मोनियमाच्या क्लासीन आवाज येता, हार्मोनियमाचे वेजरान येता, वेस्टर्न हितून तर अनेक प्रॉब्लेम्स आसा. Cecil, you can elaborate. When I went to meet the music teachers over there, I literally sat in the class in बसून हांवें त्या म्युजीक टिचराक पियानो वाज म्हणून सांगला फ्रॉम द अदर क्लास. इट इज नॉट साऊंड प्रूफ. सो जे भुरगे वायलीन शिकयता एक रुमान ते पियानोचे आवाज येता. देर इज नो AC that is functional. In June they had their main exams. अजून पासून AC फिक्स करूंक ना ते क्लासरूमान. And the guitar classes that are happening are being shifted just above the indoor hall. So jenna the indoor hall is occupied and jenna performances येता ती भुरग्यांक आयकोंक येना. कित्याक how will they hear guitar when the music and the performances are on down below. So this is the paristhiti. We have requested Mr. Parsekar, please to me Watson ek round marat as if your child was studying music in that school. The state is so bad that today artists are suffering, public is suffering, children are suffering, and even the teachers who are teaching music are suffering. Everyone is suffering. And not only at Kala Academy, we've also spoken to Mr. Parsekar about all the other auditorium. Today, this is, as artists, we feel so ashamed that we are supposed to be a developed state. We are talking about crores and crores of rupees being spent. But what is the result? सगळे कोलॅप्स जाता एक वर्सांनी उदीक येता. What I would like to know is that after you all were there, task force members, all have spoken to him more in a lengthy way. Every now and then the officer will said, I will check. In the last 1 year task force period, 1 year. Have you all got all answers? No. That's what we are demanding. ते आन्सर आम्ही पहिल्याच मिटिंगेन आता एक सांगता, पहिल्याच मिटिंगेन आम्ही काय तेंच्याकडे क्वेश्चन्स रेज केले आणि हे डॉक्युमेंट्स मागलेले. ते डॉक्युमेंट्स आम्ही मागले आणि ते डॉक्युमेंट्स ते अजून पर्यंत आमकां दिवंक ना. ते आमकां तेणे आतां दिता म्हणून सांगले. आम्ही जेन्ना हे केल्या उपरांत आम्ही अजून पर्यंत कलाकार सगळे रस्त्यार येवंक ना. आम्ही टास्क फोर्स म्हणून कला राखणमाण म्हणून आम्ही थोडेच जाण हे करता. तरी आसतना आयज आमी जेन्ना चीफ इंजिनियराक मेळपाचो प्रयत्न केलो तेन्ना आमकां PSIन आडोवपाचो प्रयत्न केलो, PIन आडोवपाचो प्रयत्न केलो. कित्याक लागून ते खबर ना. आमी 6-7 जाण वयताले. No, so we haven't got answer. See, I'll tell you what is happening. I'll give you an example. CMाक आमी मेवलेले, कांय टास्क फोर्साक ते डॉक्युमेंट दिना म्हणून आमी CMाक मेवलेले. हो मेंबर सेक्रेटरी त्या मिटिंगाक आहलो. CMाक हांवें सांगलें की स्ट्रक्चरल ऑडिट सामकें जावंक ना, तुमी स्ट्रक्चरल ऑडिट कित्याक घेयना. तो तेणें CMाक सांगलें की आमी स्ट्रक्चरल ऑडिट मागलां, दे आर नॉट कमिंग. आतां हें आमकां कळलां की स्ट्रक्चरल ऑडिट पयले फावट तेणी मार्चान मागलां
आमचे हे स्ट्रक्चरल ऑडिट मागपाचें काम ऑक्टोबरान चालू जाल्लें तेणी मागोंकूच ना स्ट्रक्चरल ऑडिट आत्तां हें दिला म्हणून कळना तेंय आयज दिला बोबाव जाला म्हणून दिला सीएमान ताका सांगलेलें फ्रांसिसाक ते तुमी ऑडिट मागले ते डॉक्युमेंट दी तेणे 45 डेज जाले आतां सीएमाक मेळून आयज लेगून तेणी दिवंक ना आतां आमकां हें डॉक्युमेंट दिला हितून कळटा की तेणी मार्चान दे स्टार्ट आस्किंग फॉर द ऑडिट द टास्क फोर्स स्टार्टेड मीटिंग्स इन September, October, November. They have asked for the first time they have gone to IIT Chennai in March. They are basically just not doing anything on purpose. ते आमकां डॉक्युमेंटूय दिना पर्पसली सीएमान सांगल्यार सुद्दां दिना आनी आमकां सांगता की हें दितले हें कोत्तले दे आर जस्ट नॉट डुईंग इट and they are not giving documents so that we can know that they are not doing it. Nothing, they basically not moving on anything. They just, when we do an agitation like this, then they will show one document. Then again after 2 months we will come and like sit on somebody's head, then they will show one document. They are just not moving. तर किती आउटपुट किती येयला आता आम्ही ऍक्च्युअली सांगपाचें म्हणल्यार आम्ही हॅपी ना जी तेंची उत्तरां येतात तितूंतल्यान तेय सांगता कित्याक जाणा कारण आतां ते सांगता की आमी सगळे रिपेअर करून दिता तुमकां अशी जाता तितले म्हणजे ज्यो मिस्टेकी जाल्या त्यो सारक्यो करून दिता आमी तांकां मूलभूत प्रश्न विचारला ज्यो मिस्टेकी जाल्या ताका रिस्पॉन्सिबल कोण ते आमकां सांगा ते जालेच कित्याक प्रिन्सिपल सेक्रेटरी तांकां विचारता न्ही प्रिन्सिपल सेक्रेटरी चीफ मिनिस्टर गोविंद गावडे एवरीबडी मिली भगत ही सगळ्यांची टोटल आता ताका काढला म्हणून तो म्हणटा प्रिन्सिपल चीफ इंजिनियर हांवें मेवलो ना आनी ताका सोडलोलो ही तेजी उतरां एका मेळोन खंय सोडलोलो तेणें सोडलोलो जाल्यार सारकें कित्याक जावंक ना वस्तू तेणेच आमकां सांगला की सीएमाक हांवें हें सांगलेलें सीएमान सांगलेलें उगी राव म्हणून सो हे सी बेसिकली दे आर जस्ट पासिंग द बक फ्रॉम वन टू दी अदर वॉट इज व्हेरी क्लियर इज सीएम इज इन्वॉल्व the ex-art and culture minister is involved. Principal chief secretary is the chief player in this whole thing because he doesn't care. Today I asked him, तुम्ही structural audit, तुम्ही काम दिला 80 कोटीचे कोणाक ते काम झाले उपरांत सारखे झाले जाल्यार एक रिपोर्ट येता ऑडिट येता ऑडिट तुम्ही मागलेले तेणी ऑडिट मागोंकूच ना आयज तो आमकां सांगता ऑडिट मागलेले म्हणून हांवें म्हणलें दाखव ही मागला मागीर कळटा टॅक्टॉनान ऑडिट मागलेले IIT पवाय कडेन IIT पवायन मागीर दुसऱ्या कडेन मागले पूण अरे तुम्ही काम दिला 80 कोटीचे तुम्ही काम झाला की ना त्याचे ऑडिट घेवंक जाय न्हू 80 कोटी तुम्ही केला कितें आमच्या सरकारान पयशे दिले ते 80 कोटी घेवन जाला कितें ते ऑडिटूच मागना कॉन्ट्रॅक्टरूच आपण ऑडिट मागता आनी हांकां फालतू ऑडिट दिता आनी ऑडिट दिला कितें की सगळें सारकें स्ट्रक्चरली द स्ट्रक्चर इज परफेक्ट ते ऑडिटाचे रिपोर्ट दितात थिंगा स्ट्रक्चर पडटा ओपन एअर हॉल पडटा आनी हो म्हणटा स्ट्रक्चरल ऑडिट आमी ही डजंट हॅव एनी द प्रिन्सिपल चीफ इंजिनियर नो आन्सर्स प्रेसाक तुमकां भितर कित्याक येवंक दिवंक ना ताका लागून कित्याक ते कडेन उत्तराच ना दिवपाक म्हणून तुमकां येवंक दिवंक ना तेणी नेक्स्ट स्टेप कितें तुमचे आता पोलिसान आमकांय हाडयले आणि पोलिसांनी आमकांय हाडयले आमी चड लोक नासले फक्त 7-8 लोकच असले तरी सुद्धा आमकां पुश केले मागीर तेणी वचून भितर एकटो आमचो कोण तरी गेलो आणि तेणी सांगले आमी फक्त 7-8 जाण आहा तेन्ना तेणी आमकां सगळ्यांक आपयले पण पोलिसांक हाडून हांगा बंद म्हणजे आमकां सगळें अडोवपा सारखी अशी परिस्थिती अजिबात नासली नॉर्थ गोवा एसपी पावला हिंगा 12 जाणांक पळोवपाक डॉक्युमेंट केन्ना सांगला तुमकां ते दिता सांगला टाइम दिवंक ना आता तुम्ही परत विचारून नका केन्ना येता ते दिता सांगला ताणें मेल करता रोकडे दिता मेल करता आता किती स्टेप तुमचे फुडले स्टेप किती कितलेच वाट पयतले तुम्ही फुडले स्टेप आमी किती 3 दीस वाट पळयतले मेल करपाक कितलो वखद लागता ते 3 दिसान जायना मागीर मागीर परतून येतले कितले डॉक्युमेंट मागला तुम्ही आख्खे डॉक्युमेंट मागला ना हिस्टॉरिकली why it was not tendered, why was it given on nomination basis, ते डॉक्युमेंट एकोडे आहा न्हू आर्ट अँड कल्चरान नॉमिनेशन करूंक ना हेणी नॉमिनेशन केला हेणी दाखोवंक जाय न्हू कोणे सांगला सीएमान सांगला तुका नॉमिनेट कर जाल्यार सांग कॅबिनेट नोट वॉज पास दॅट दिस शूड बी गिवन ऑन नॉमिनेशन बेसीस नाजाल्यार तुमी डिसायड केला नॉमिनेशनान दिवपाक तुमच्या बाबाचे फात म्हणून जाल्यार तुमी दाखोया ते डॉक्युमेंट आमकां आमी दिला म्हणून हे आमी मागता तेंकडे ओवरऑल नॉट हॅपी आउटकम ऑफ नॉट ॲट ऑल आणि पोलिसांनी तांकां त्याचोय आमी निषेध करता आम्ही खरं म्हणल्यार आता म्हणजे तुम्ही पळयला आसतले आमी 5-6 जाण हांगा आसा पुलीस हांगा 10-15 जाण आसले कितें गरज आसली म्हाकाय कळना की आमी कितें हांगा लुटपाक गेल्ले अजून पर्यंत आमची सगळी जी आंदोलनां जावन आसा पळय न्ही आमी लोकशाही पद्दतीन केल्ली आसा आनी खंयच आमी हिंसा घडोवंक ना आमी अहिंसा पद्दतीनूच ती केल्ली आसा आमचें सुपारी आंदोलन सुद्दां कितलें कूल आनी काम चलता हेजो अर्थ गोंयच्या कलाकारांक ह्या गोष्टीचो राग ना अशें मानचें न्ही आनी आमी आयज निशेध करता खरें म्हणल्यार आमच्या एक आमी 6-7 कलाकार जे आसले तितूंतल्यान सुद्दां 5 जाणांक भितर सोडटले असो जो हेकेखोरपणा केलो आनी हांगा 10-12 पुलीस हे 7 जाणांक राखपा खातीर येयले पळय हेजो आमी निशेध करता आमी